राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्यासोबत आहेत। गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला। आज सुद्धा तुम्ही टीव्ही यांच्या कार्यालयातून बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। बाप्पाकडे काय मागितलेलं आहे? विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत, वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, वेगवेगळ्या अपेक्षा आहेत। बाप्पाकडे हेच मागितलं की महाराष्ट्राची जनता सुख समाधानी राहू दे, भरभराटी त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ दे। निवडणुका येतील जातील, परंतु आमची भूमिका ही महाराष्ट्राच्या हिताची राहिलेली आहे आणि आम्ही ज्या भूमिका घेतोय त्या पाठीमागे त्यांचे सुद्धा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे, हे बाप्पाला आज मागणी केली। विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत, प्रचाराला जवळपास सुरुवात झालेली आहे। वेगवेगळ्या माध्यमातून हा कुठेतरी प्रचाराची सुरुवात जी आहे ती राजकीय पक्ष करताना पाहायला मिळत आहेत। दादांचा गुलाबी रंग सगळ्या महाराष्ट्राला पाहायला मिळतो आहे। त्यांची जनसंवाद यात्रा वेगवेगळ्या भागामध्ये जाते आणि लाडकी बहीण योजनेचं कुठेतरी लोकांपर्यंत तळागाळातल्या सगळ्या पोहोचवण्याचा प्रयत्न सुद्धा दादांच्या माध्यमातून स्वतः करताना पाहायला मिळत आहेत। याचा किती फायदा विधानसभेला होऊ शकतो? गुलाबी कलर हा खरं तर प्रेमाचा रंग आहे। त्या रंगाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये जी काही लोकांनी गढूळ राजकारण केले ते प्रेम आम्ही घेऊन जात आहोत। वेगवेगळ्या योजना सरकारने वेगवेगळ्या घटकांसाठी आणलेल्या आहेत। शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी असेल, तरुणांसाठी कार्यप्रशिक्षण योजना असेल आणि माता भगिनीसाठी खास लाडकी बहीण योजना आणलेली आहे। त्याबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी मोफत मुलींचं शिक्षण, ह्या अशा वेगवेगळ्या योजना आम्ही घेऊन आलोत आणि लाडक्या बहिणीमधून महिलांना आर्थिक सक्षम करणं, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं हा आमचा मेन उद्देश आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असेल, सरकारच्या माध्यमातून असेल, ही योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून खऱ्या लाभार्थ्यापर्यंत लाभ मिळवून देणं हे आमचं ध्येय आहे। म्हणून आम्ही जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून त्याचा प्रचार प्रसार आणि लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय आणि त्यासाठी आम्ही कामही करतोय। महायुती सरकार असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली, मात्र दादांनी ज्या पद्धतीने योजनेचा प्रचार सुरू केला त्यावरून सुद्धा बरीचशी टीका टिप्पणी सुद्धा पाहायला मिळाली की दादांनी कुठेतरी योजना ही स्वतःच्या नावावरती हायजॅक केली। ते कुठेतरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे लावत नाहीत, तर दादांचा वादा या टॅगलाईन खाली ते वेगवेगळ्या योजनांचा प्रचार करतात। पक्ष म्हणून प्रचार करणं वेगळं आणि सरकार म्हणून प्रचार करणं वेगळं। सरकार म्हणून प्रचार ज्यावेळी होतो त्यावेळेस राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असतात, त्यांच्या अध्यक्षतेखाली सगळं काही चालत असतं। पण पक्ष म्हणून इंडिव्हिज्युअली आता आमचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय अध्यक्ष दादा आहेत, दादांचा वादा आणि दादांनी बजेट मांडलंय, त्याच्यामुळं आमचा प्रयत्न हेच राहतो की सरकार म्हणून त्याही घटकाला फायदा झाला पाहिजे। पक्ष म्हणून पक्षाच्या लेवलवरती आम्ही प्रसिद्धी करतोय, पण काही लोकांना त्याच्यावरती राजकारण करायचं होतं, त्यांनी केले, त्यांना लखलाभ। परंतु असं महायुतीमध्ये आम्ही एकमेकाचे जे काही गैरसमज निर्माण झाले होते ते दूर झालेले आहेत। आम्ही आज एकत्रितपणे पार्टी इंडिव्हिज्युअल लेवलवरती त्याचा प्रचार करतोय। तिन्ही पक्ष वेगवेगळ्या माध्यमाने करत आहेत, पण प्रमुख म्हणून सीएम साहेबच राज्याचे आहेत। फक्त पक्षाच्या लेवलवरती त्याचा वेगळ्या पद्धतीनं प्रचार चालू आहे, परंतु काही लोक जाणीवपूर्वक मिठाचा खडा टाकणे ज्याला म्हणतो ते करत होते, ते आता सगळं सोल झालेलं आहे। थोडेसे राजकीय प्रश्न विचारतो। आतापर्यंत महायुतीमधल्या जागावाटपाचा प्रश्न सुरू आहे, महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तोच प्रश्न सुरू आहे। विधानसभा निवडणुका हळूहळू जवळ येत आहेत, मात्र ज्या पद्धतीचा प्रचार प्रसार करण्याचा उद्देश ठेवून कुठेतरी जे सर्वे काढले जात आहेत महाराष्ट्रामध्ये, आतापर्यंत 3 सर्वे आले, तो फक्त एकच सर्वे जो आहे तो कुठेतरी महायुतीच्या बाजूने पाहायला मिळतो आणि दुसरे सर्वे जे आहेत ते महाविकास आघाडीच्या बाजूने पाहायला मिळत आहेत। या सर्वेंचा किती परिणाम आहे, किती विश्वास आहे जनतेमध्ये प्रत्यक्षात उतरल्यानंतर कशा पद्धतीचा कौल जनता देईल? 5 राज्याच्या ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस 5 राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार येईल, 3 का 4 राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार येईल असा सर्वे त्यांनी दाखवला होता। परंतु त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, निकाल लागल्या, निकालामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती जी म्हणतो आम्ही त्याचं सरकार आलं। असं एखाद्या पार्टी ऑफिसमध्ये बसून सर्वे करणं आणि जनतेच्या मनात काय भावना आहेत हे 2 वेगळे गोष्टी आहेत। काँग्रेसचा जो सर्वे आला होता, आता कोण बसलं होतं काँग्रेसमध्ये मला नाही माहिती, कुठल्या ऑफिसमध्ये बसून किंवा कुठल्या हॉटेलमध्ये बसून त्यांनी सर्वे केला होता। आमचे रोहित पवार मला वाटते एक 2-3 जण बसले असतील, ते बसून त्यांनी सर्वे केला असेल। असे अनेक मनाचे सर्वे करणारे लोक आहेत, तर त्यांच्या सर्वेने काही फरक पडत नाही। आमच्या पाठीमागे जनतेचा आशीर्वाद आहे, आज बाप्पांचाही आशीर्वाद आहे, त्याच्यामुळं आम्ही निश्चिंत आहोत की भविष्यकाळामध्ये महायुतीचं सरकार येईल। असे मनगढत सर्वे येतात जातात, पैसे देऊन सर्वे करतात, त्या सर्वे आमच्यासाठी महत्त्वाचे नाहीत। आमच्यासाठी महत्त्वाचा आहे तो जनतेचा आशीर्वाद, जनतेचा सर्वे आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। थोडासा वेगळा प्रश्न विचारतो। महायुतीमध्ये महायुती म्हणून एकत्र आल्यानंतर अनेक आमदार जे होते ते मंत्रिपदासाठी इच्छुक होते, वेगवेगळ्या पदांसाठी इच्छुक होते, वेगवेगळ्या प्रकारचा शब्द त्यांना
देण्यात आलेला होता. अजितदादांची पहिल्यापासून मागणी होती की महामंडळाचं वाटप करा. आत्ताच महामंडळाचं वाटप झालेलं आहे. त्याच्यामध्ये संजय शिरसाट असतील, आनंद अडसूळ असतील, हेमंत पाटील असतील यांना वेगवेगळी महामंडळं देण्यात आलेली आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता यामध्ये पाहायला मिळत नाही आहे. कशा पक्षाची भूमिका आहे? लवकरच त्या बाबतीत चर्चा वरिष्ठ पातळीवरती होईल. आमचे जी नावं गेलेली आहेत त्यांच्यासुद्धा ऑर्डर्स निघतील. महायुती म्हणून आम्ही एकत्रित आहोत आणि आज त्यांनी त्यांच्याकडे उद्या परवा भारतीय जनता पार्टी आमच्याही काही जे काही भविष्यात वरिष्ठ पातळीवर ठरलं तशा पद्धतीनं निघतील. ज्यांना भेटले त्यांना शुभेच्छा आहेत, ज्यांना भेटणार आहे त्यांच्यासाठी बिन शुभेच्छा आहेत, ज्यांना नाही भेटणार आहे त्यांनी अजून आपल्याला काम करायचं एवढं लक्षात ठेवून काम केलं पाहिजे. कारण गणपतीचा उत्सव आहे. आज गणपतीच्या चरणी करोडो लोक मनोकामना व्यक्त करतात. सगळ्यांच्या पूर्ण होत नाहीत, तर काही लोकांच्या पूर्ण होतात, काही होत नाहीत. तर अजून आपल्याला भक्ती करायची गरज आहे किंवा अजून आपल्याला काम करायची गरज आहे असं समजून पुढच्यानी कामाला लागलं पाहिजे. आणि ज्यांना भेटलं त्यांनी कमी वेळामध्ये चांगलं काम करून परत आपलं सरकार कसं येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एक थोडासा वेगळा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न घेतो. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पद्धतीचं राजकारण होतं त्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. मात्र हे टीका टिप्पणी करत असताना कुठेतरी भाषेचा स्तर हा सातत्यानं खालावत असल्याचं पाहायला मिळते. आज सुद्धा आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा राहुल गांधीची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस जाहीर करण्याची भाषा केली आणि त्यावरून सुद्धा वेगवेगळ्या टीका टिप्पणी होत आहेत. तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय राज्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं हे सगळ्या भाषेचा स्तर जो खालावत चाललेला आहे त्याच्यावरती काय मत व्यक्त करताय? महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी राहिलेली आहे. जे कोणी राजकीय पक्षात काम करणारे पदाधिकारी असतील, नेते असतील, त्यांनी आपण जे बोलतोय ते येणाऱ्या पिढीसाठी किती उपयुक्त आहे किंवा एक आदर्शवत आहे हे त्यांनी पाहिलं पाहिजे. आज संजय गायकवाडांनी जे बोलले ते चुकीचं आहे. कारण आरोप प्रत्यारोप होत राहतात. आरोप प्रत्यारोप कशासाठी झाले पाहिजे तर कामासाठी झाले पाहिजेत, कामावरती झाले पाहिजेत. असं व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करून आपण पब्लिसिटी नाही मिळू शकत. हे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि पुढच्या भविष्याच्या राजकीय पिढीसाठी किंवा आपल्या महाराष्ट्राची जी ओळख आहे त्याच्यासाठी हे योग्य नाही. त्यांनी मला तर वाटते त्यांनी ह्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी. जो विरोधक जरी असेल तर सन्मानपूर्वक टीका टिप्पणी करावी, ती संविधानिक असावी असं माझं मत आहे. खूप खूप धन्यवाद सूरजजी. तर आपल्यासोबत सूरज चव्हाण होते आणि TV9च्या बाप्पाच्या चरणी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सुखसमृद्धी मिळावी अशा पद्धतीची जी काही भावना आहे ती व्यक्त केलेली आहे आणि राज्याच्या राजकारणावरती सुद्धा बरंचसं भाष्य व्यक्त केलेलं आहे. पुढे खंडूसोबत कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.